शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2023च्या खरीप हंगामासाठीच्या अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आले. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये प्रति हेक्टर असे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी 5,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 49,50,000 खातेदारांच्या खात्यामध्ये 2,398 कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात येत आहेत. राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे 96,787 इतकी आहे. 68,06,923 खात्यांची माहिती पोर्टलवर भरली गेली आहे. यात नमो शेतकरी महासन्मानच्या माहितीसोबत आधार जुळणी व 70% पर्यंत नावाची पडताळणी झालेली संख्या 41,50,696 इतकी आहे. तर आधार जुळणी व 69% माहितीची पडताळणी झालेली संख्या 4,60,730 इतकी आहे. या व्यतिरिक्त आधार संमती पत्रानुसार माहिती भरलेल्या खात्यांची संख्या 17,53,130 इतकी आहे. त्याने 49,50,000 शेतकऱ्यांचे 63,64,000 खात्यांवर अनुदानाचे अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे. यासाठी 2,398 कोटी 93 लाख रुपयांची तरतूद लागणार आहे. अशा पद्धतीने हे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऑनलाईन पद्धतीने आज जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला हे अनुदान मिळाले आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भातच्या आणि सरकारी योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अपडेट योजनाची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.